यावेळेस लोकेशचे पप्पा घरी गेले तेव्हा त्याने येताना चिकट माती घेऊन आले. म्हणजे लोकेशनेच सांगितलेलं, पप्पा मला नागोबा बनवून दाखव. त्यामुळे ते मग येताना चिकट माती आणली नागोबाची. म्हणजे आमच्याच घरी 2 नागोबा होते, ते त्यांनी मोडले आणि त्याची माती घेऊन आले. म्हणजे लोकेश नागोबा बनवतो घरी, पण तो पिठापासून बनवतो, त्याला तो मातीपासून बनवायचा होता. आणि नंतर त्यांनी नागोबा बनवून दाखवला आणि नंतर कामाला गेले. आणि त्यांनी मग सांगितलं की मला सांगितलं की जरा तू त्याला नागोबा बनवून दाखव. आणि लोकेशकडून काय नागोबा होत नव्हता, पुन्हा पुन्हा तो नागोबा मोडत होता. नंतर माझ्याकडूनही होईना झाला, तरी पण दोघांनी मिळून एक मस्त असा नागोबा बनवला. आणि नंतर लोकेश म्हणायला लागला की आता आपण त्याला पेंट पण करूया काय मम्मी. पण म्हटलं आता नको पेंट करूया, अजून नागपंचमीला वेळ आहे, तोपर्यंत नागोबा सुकू दे, आम्ही तोपर्यंत अभ्यास करू. कारण अगोदर परीक्षा आहे सोमवारपासून, तर थोडा अभ्यास केलेला चांगला आहे. आणि नंतर नागोबा म्हटलं पेंट करायला, पुढे दिवस पण भरपूर आहेत. मग लोकेशचा अभ्यास मी घ्यायला बसले आणि तो काय एका जागेवर असा बसून व्यवस्थित असा अभ्यास नाही करत, पण जसा करतो तसा करून घ्यायचा अभ्यास. म्हणजे तो जर मनापासून करत असेल तर मग तो लक्षात ठेवून जर सांगत असेल सगळं, तर मग मी तसा अभ्यास घेते, नाही तर मग कधीतरी ओरडते. पण नंतर त्याला थोडा वेळ झोप म्हटलं, कारण तो दमतो सकाळचा, म्हणून जरा वेळ झोपायलाच देते मी. आणि त्यानंतर मी गहू होते आणले, म्हणजे गव्हाचं पीठ 5 किलोचं आणलेलं होतं. आणि ते पीठ आता त्याच्या चपात्या होत नव्हत्या, त्यामुळे मग आता ते एवढं पीठ करायचं काय असा विचार करून नंतर म्हटलं आता थोडे लाडू करून बघते, जर झाले चांगले तर ठीक, म्हणजे मध्ये तरी कधीतरी बनवायला येतील. आणि नाहीच झाले ठीक तर मग पीठ पण टाकायचं आणि एवढं जे लाडवात काही ॲड केलं आहे ते सगळंच वेस्ट होणार आहे असं म्हटलं. तरी पण मग लाडू बनवून घेतले आणि लाडू खरंच खूप चवीला छान झालेले आणि एकदम मस्त झालेले. म्हणजे वाटलं नव्हतं की एवढे लाडू चांगले होतील. लोकेशला पण नंतर उठल्यावर त्याला लाडू खायला दिला, त्याला पण लाडू खूप आवडला आणि एवढे लाडू मस्त झालेले. आणि ह्या लाडवाची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओला शेअर करेनच. तोपर्यंत बाय, टेक केअर.